नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बघणार आहोत सरासरीवरचा एक अत्यंत महत्वाचा असा प्रश्न जो की नेहमी प्रत्येक परीक्षेमध्ये येत असतो. बघा हा प्रश्न काय आहे. एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. किती वर्ष आहे? सरासरी त्यांचे वय 20 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय काय? हा प्रश्न नेहमी बऱ्यापैकी सरळ सेवा या परीक्षांना येत असतो. विद्यार्थी मित्र, घाबरायचं कारण नाही, कारण हा खूप सोपा प्रश्न आहे. बघा, एका वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? एकूण 10 विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर त्यांचे सरासरी वय जे आहे तर ते किती आहे? 20 आहे. या पद्धतीने आपण मांडणी करून घेऊया. ओके. त्यानंतर बघा, वर्गात शिक्षक आल्यास सरासरी कितीने वाढते? 1 ने वाढते. म्हणजे पहिले किती होती? 20 होती. शिक्षक आल्यामुळे काय झालं की 1 ने सरासरी वाढली, म्हणजे ही सरासरी किती झाली? 21 झाली. ओके. मग आता जसे इथे 10 विद्यार्थी होते तर शिक्षक आल्यामुळे टोटल जण सगळे मिळून किती जण झाले? तर 11 जण झाले. ओके. या दोघांचा पण आपण काय करून घेऊया? गुणाकार करून घेऊया. कारण आपलं सूत्र काय आहे की एकूण बेरीज बरोबर एकूण संख्या, बेरीज बरोबर काय असते? एकूण संख्या गुणिले सरासरी. हो, हा आपला फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो. म्हणजेच किती जातं बघा, याचं काय करून घेऊया? गुणाकार करून घेऊया. 10 दोन्ही 20, म्हणजे 10 गुणिले 20 बरोबर 20 10 200. त्यानंतर बघा 11 गुणिले 21, 11 गुणिले 21 यांचा सुद्धा आपण गुणाकार करून घेऊया. 11 1 11, हातचा आला 1, 11 दोन्ही 22, 22 आणि 1 23, 231. ओके. आता याच्यामध्ये फरक बघा, फरक कितीचा आहे? ओके. फरक बघा, 200 वजा 231 वजा 200 करा. ह्यांच्यामधला जो फरक आहे तो आहे 31. तर आपलं उत्तर जे आलेलं आहे तर शिक्षकाचं जे वय असणार आहे तर शिक्षकाचे वय बरोबर शिक्षकाचे वय बरोबर 31 वर्ष. ओके. जर विद्यार्थी मित्र अशाच प्रकारचे जर प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही असे नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी होईल. आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.